पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. महाराष्ट्रात अगदी हमखास घरोघरी बनवली जाणारी डाळ दोडका ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत. दोडका हा वर्षातील 12ही महिने बाजारात उपलब्ध असल्याने तो नेहमीच फ्रीजमध्ये हमखास असतो. चला तर ही भाजी खमंग पद्धतीने आपण बनवायला घेऊ. यासाठी लागणारे साहित्य 2 मध्यम दोडके, 1 कांदा, 1 टोमॅटो, लसूण, तुरीची डाळ 1 तास अगोदरच भिजवून घ्यायची आहे. दोडक्याच्या शिरा पिलरने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढायच्या आणि स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करायचे. दोडका खरेदी करताना हिरवागार ताजा घ्यावा. त्याच्या देठावरून तो ताजा आहे की शिळा आहे ते कळते. आता कांदा टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे. आता गॅसवर जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकून तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लसूण, हळद घालून त्याची चांगली फोडणी करून घ्यायची आहे. अशा घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला सबस्क्राईब करा. आता यामध्ये कापलेला कांदा टाकून परतून घ्यायचा आहे. त्यापाठोपाठ टोमॅटो, त्यावर कट करून घेतलेला दोडका टाकून घ्यायचा आहे. तसेच भिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकायची आहे. डाळ भिजवून घेतली की पचायला सुद्धा हलकी होते आणि मऊसूत शिजते. अशा पद्धतीने केलेली डाळ दोडक्याची भाजी खूपच चविष्ट होते. ज्यांना डाळ दोडका आवडत नाही ते सुद्धा ही भाजी खूप आवडीने खाऊ शकते. आता 5 ते 6 मिनिटं मध्यम आचेवर हे परतायचं आहे. हे चांगलं परतून झालं की यात मीठ, त्यापाठोपाठ घरगुती लाल तिखट टाकून हे चांगले परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 ग्लास गरम पाणी ओतायचे. गरम पाण्यामुळे डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही, लवकर शिजते. आणि आता चांगले एकसारखे हलवून घ्यायचं. आता यामध्ये 1 टेबलस्पून सब्जी मसाला टाकून घेऊ. कुकरच्या 2 शिट्टीमध्ये हे चांगले शिजते, पण असे वर शिजवल्याने दोडक्याची चव अधिकच रुचकर होते. आता झाकण ठेवून मंद आचेवर हे 20 ते 25 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आता यावर कोथिंबीर घालून घेऊ. बघा किती छान डाळ दोडक्याची भाजी तयार आहे. अगदी झटपट बनणारी ही डाळ दोडक्याची रेसिपी आहे. घरगुती साध्या साहित्यातून चविष्ट बनणारी ही भाजी भात, भाकरी, चपातीसोबत आवडीनं खाल्ली जाते. गरम गरम भात, त्यावर डाळ दोडक्याची भाजी आणि 1 चमचा साजूक तूप खूपच चविष्ट लागते. अशा घरगुती आणि खमंग रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.